गेट ब्रेड हिअर. आता आपण ब्रेकफास्ट तिथे ब्रेड मिळेल तुला. वाईट अँगलला तेवढं चालवत नाही. विकेट आलं आता. लावून ठेव आणि पटकन मंदिर बघून आपण. हळूहळू अजून खाली, अजून खाली. सांगितलं की हा घे वरती. खूप पाणी पडलं अजून खूप होती. एवढंच का, अजून काय नको. साहेब एवढ्या खराब रस्त्यात खाली बातमी राहिली तर. ग्रेट. हा जस्ट पास ऑन. गुड. फुटेज केली. फोन लागेल फक्त बीएसएनएल मिलेल फोन दे. तर आता आपण काजू प्लॉट नंबर 1 मध्ये उभे आहोत. ही सगळी ओल्ड प्लांटेशन आहे, मोठी मोठी झाडं आलेली, आणि ह्यांचा सीझन फेब्रुवारी पासून सुरू होईल. मार्च इज द पीक सीझन. तेव्हा इथे सगळं खालती अशी काजूचा सडा पडलेला असतो. उचलत जायचे का? उचलत जायचे. एक झाड इथे उचललंस की परत मागे ठप्प बंद पडतो एक काजू. कंटिन्युअस प्रोसेस असते. आपोआप काढायचं तेव्हा म्हणजे नाही, ती पण असते आमची प्रोसेस. मग एक माणूस झाडावर चढतो, तो फांद्या हलवतो, पाऊस पडल्यासारखा सगळा. मग तेव्हा झाडाखाली थांबत नाही, टाक टाक टाक. फळात काही इंटरेस्ट नसतो. आणि दॅट टाइम इथे गावात गुरं पण असतात, ते बोंड खातात. किती साधारण एका झाडाला येतात? किती किलो? एका झाडाला सध्या तरी 5 ते 8 किलो फुल ग्रोन. फुल ग्रो. खरं तर जास्ती पण मिळू शकतं. एकच झाड मी घराजवळचं बघितलंय, त्याला 15 किलो बी काढलेली आहे. पण इकडे अनेक फॅक्टर्स असतात, चोरी, पॉर्क्युपाईन्स, ते खाऊन टाकतात. आणि मेन फॅक्टर इज चोरी. तो इथे एक माणूस ठेवला असं खालती कोण काम करतो ते कळणार नाही तुला. खालती पण रसवण झाड आहेत ना आपली. आम्ही कधी यायचं परत? मुलांना घेऊन यायला जर फळं फुलं खायची बघायची असतील, एन्जॉय करायचं असेल तर आफ्टर एक्झाम्स. पण आंबा खायला मिळणार नाही. पण एक्झाम नाही, एक्झाम म्हणजे मे मध्ये. एप्रिलमध्ये संपतात. मे महिन्यात तुम्हाला काजू पण मिळतो, आंबा पण मिळतो. अरे आपला काजू हा इंडियन नाही, सगळं